नमस्कार मंडळी. आज आपण बनवतो आहोत खिरापत. तर गणपतीसाठी एक त्याचा खास नैवेद्य जो की बनवायलाही इझी आहे आणि 1-2 दिवस आरामात टिकतो. तर प्रसाद म्हणून आणि नैवेद्य म्हणून दाखवला जाणारा हा खिरापतीचा पदार्थ मी माझ्या कडधन्याच्या गणपतीला नैवेद्य म्हणून दाखवलेला आहे. तर आता झटपट आपण याची कृती पाहूया. त्यासाठी काय करायचं आहे, एक छोटंसं पॅन मी घेतलेलं आहे. त्याला थोडं गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 वाटी मी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे. इथे मी सुक्या खोबऱ्याच्या सळी घेतलेल्या आहेत. त्यामध्ये 2 चमचे मी पिठी साखर घातलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे सुक्या खोबऱ्याचा किसही वापरू शकता. छान आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे. 1-2 मिनिटामध्ये साखर आपल्या खोबऱ्याला एकत्र झाली की आपल्याला हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता हे मिश्रण तुम्ही पाहू शकता, साखर खोबऱ्यामध्ये चिकटलेले हे मिश्रण तयार आहे. याला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तुम्ही पहा, इथे मी अजिबात खोबरं जळू दिलेलं नाही आहे किंवा त्याचा रंग साधारण हलका सोनेरी आहे. आता या स्टेजला आपण याला छान गार करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये वेलची पूड घालून घ्यायची आहे. सोबत आपण घालून घेतो साधारण 1 चमचाभर बेदाणे आणि इथे आपण हे सर्व एकत्र केल्यानंतर जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकतात. ते मी इथे काजू बदामाचे तुकडे घालून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे आणि आपली ही खिरापत आता तयार झालेली आहे. आता हा खिरापतीचा प्रसाद साधारण 1 ते 2 दिवस व्यवस्थित टिकतो. आरतीला आलेल्या सर्व पाहुण्यांना वाटण्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे. नैवेद्यासाठी तर मस्ट पर्याय आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की ट्राय करा आणि तुम्हाला या रेसिपी कशा वाटतात ते कॉमेंट्समध्ये कळवा. आणि अशा नवनवीन रेसिपीसाठी मला सजेस्ट करत राहा आणि तुमच्या कॉमेंट्स आणि चॅनलचं सबस्क्रिप्शन करूनच घ्या. चला, गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद.